नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? तर ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी या देशाचा होता. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कार्ल मार्क्सच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती कुठे घडली? कार्ल मार्क्स यांच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती कुठे घडली? तर ऑप्शन क्रमांक 1 रशिया या ठिकाणी कार्ल मार्क्स यांच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती घडली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चिरोली टेकड्या ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 तपंबर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कपिलधारा हा धबधबा स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी आहे? खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 येरळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश कोणता? जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सायबेरिया मैदान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, कोकण विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? कोकण विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, डॅश असे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे? डॅश असे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कन्हाळगाव हे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, राज्य फुलपाखरू जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? राज्य फुलपाखरू जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अमित देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, चेन्नई सुपर किंग संघाचा नवनियुक्त कर्णधार कोण? चेन्नई सुपर किंग संघाचा नवनियुक्त कर्णधार कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्र जडेजा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्षा गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतात जीएसटी खालीलपैकी कधी लागू झाला? भारतात जीएसटी खालीलपैकी कधी लागू झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1 जून 2017 या दिवशी भारतामध्ये जीएसटी लागू झाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तोरणामाळचे पठार हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इंद्रायणी नदीकाठी वसले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19,
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नांदेड ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 गावातील कोतवालांची संख्या कशावरून अवलंबून असते? गावातील कोतवालांची संख्या कशावरून अवलंबून असते? तर ऑप्शन क्रमांक 4 गावाच्या लोकसंख्येवर अवलंबून असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ज्वारी ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला? कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 102 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश जमातीचे लोक राहतात. दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश डॅश जमातीचे लोक राहतात. तर ऑप्शन क्रमांक 4 भिल्ल व गोंड जमातीचे लोक राहतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? तर ऑप्शन क्रमांक 1 फिरोजशाह मेहता यांचा सहभाग होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणती दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 अँथ्रासाइट ही दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पनात करण्यात आला? भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पनात करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2013-14 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दांडी यात्रेमध्ये गांधीजी सोबत महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्ती सामील होते? दांडी यात्रेमध्ये गांधीजी सोबत महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्ती सामील होते? तर ऑप्शन क्रमांक 4 13 व्यक्ती सामील होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 इसवी सन 1875 मध्ये डॅजश यांनी इंडियन लीगची स्थापना केली. इसवी सन 1875 मध्ये डॅजश यांनी इंडियन लीगची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 3 शिरीष कुमार बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांच्या दरम्यान धावते? बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांच्या दरम्यान धावते? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत व बांगलादेश यांच्या दरम्यान धावते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 विशेष आर्थिक क्षेत्र कायद्याच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? विशेष आर्थिक क्षेत्र कायद्यांच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक गुंतवणुकीस प्रोत्साहन, ऑप्शन क्रमांक 2 रोजगार निर्मिती, ऑप्शन क्रमांक 3 पायाभूत सुविधा विकास, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय दारिद्र्यांचे अंदाज आतापर्यंत डॅजशाने वर्तवले आहेत. भारतीय दारिद्र्यांचे अंदाज आतापर्यंत डॅजशाने वर्तवले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 दांडेकर आणि रथ, ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर वर्ध आणि अहलुवालिया, ऑप्शन क्रमांक 3 मिनास पी.डी. ओझा, ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅजश या दिवशी उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला. डॅजश या दिवशी उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 22 जानेवारी 1947 उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 1885 ते 1906 या काळात काँग्रेसचे सचिव कोण होते? 1885 ते 1906 या काळात काँग्रेसचे सचिव कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 A.O. ह्यूम हे होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भात डॅश डॅशमध्ये सापडतात. राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ डॅश डॅशमध्ये सापडतात. तर ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 239
मध्ये सापडतात? ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांकडे न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली? ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांकडे न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी काढून घेतली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत स्त्री महामंडळ यांनी उभारली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 हेनरी लॉरेन्स यांचा मृत्यू झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, महात्मा गांधीजींनी दांडीयात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली? महात्मा गांधीजींनी दांडीयात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 12 मार्च 1930 या रोजी दांडीयात्रेला सुरुवात केली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, राज्यघटनेतील कलम 14 कशाशी निगडित आहे? राज्यघटनेतील कलम 14 हे कशाशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे संरक्षणाची समान संधी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस डॅश यांनी केली? जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 एलियन बेंगिरवार समितीने केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, 1929 मध्ये केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट करण्याची योजना कोणी आखली होती? 1929 मध्ये केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट करण्याची योजना कोणी आखली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 बटुकेश्वर दत्त, ऑप्शन क्रमांक 2 भगतसिंग, ऑप्शन क्रमांक 3 सुखदेव, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, 1 जानेवारी 1923 रोजी स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते? 1 जानेवारी 1923 रोजी स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित मोतीलाल नेहरू हे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, गदर पार्टीच्या स्थापनेखालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? गदर पार्टीच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस यांचा समावेश नव्हता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, डॅश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे? डॅश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? तर ऑप्शन क्रमांक 3 स्थलीय कालिया विविधता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य शासनाने संकल्प अभियान कशासाठी सुरू केले आहे? महाराष्ट्र राज्य शासनाने संकल्प अभियान कशासाठी सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्पादन क्षेत्रांमध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सेल्युलर जेल कुठे आहे?
सेल्युलर जेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सेल्युलर जेल हे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 देशातील सर्वोत्तम 10 पोलीस ठाण्यांमधील महाराष्ट्रातील डॅश अशा पोलीस स्टेशनचा समावेश आहे. देशातील सर्वोत्तम 10 पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्रातील डॅशडशा पोलीस स्टेशनचा समावेश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 शिराळा पोलीस स्टेशनचा समावेश आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 जगाची विभागणी किती खंडात झाली आहे? जगाची विभागणी किती खंडात झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जगाची विभागणी ही 7 खंडामध्ये झालेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडीत आहे? रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थानांच्या संवर्धनाशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 खारफुटी वने शी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 1981 साली रामसर यादीत समाविष्ट केलेले भारतातील पहिले दलदलीचे क्षेत्र कोणते? 1981 साली रामसर यादीत समाविष्ट केलेले भारतातील पहिले दलदली क्षेत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 वेमनाड कोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली? लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली? तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका या ठिकाणी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 यलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? यलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 पूर्णा नदीवर बांधण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारताच्या आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला आहे? कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औद्योगिक धोरण 1991 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणते सहकारी संस्थाचे मार्गदर्शक तत्व आहे? खालीलपैकी कोणते सहकारी संस्थाचे मार्गदर्शक तत्व आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 निर्गुंतवणूक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? इंग्रजांनी भारतात त्याचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? तर ऑप्शन भात व गहूला दिले नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 राजाराम मोहन राय यांचा मृत्यूनंतर कोण ब्राह्मो समाजाचे आठवड्याची प्रार्थना घेत असत? राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर कोण ब्राह्मो समाजाचे आठवड्याची प्रार्थना घेत असत? तर ऑप्शन क्रमांक 4 रामचंद्र विद्या बागशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 जयप्रकाश नारायण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून कोणाला ओळखले जाते? तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक यांना तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून ओळखले जात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली? पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 2 एप्रिल 1870 पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोकणातील नद्यांचा डॅशा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे? कोकणातील नद्यांचा डॅशा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हा प्रमुख जलविभाजक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आर्वी या ठिकाणी महाराष्ट्रातील उपग्रह दळणवळण केंद्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा या नदीवर विल्सन धरण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोयना धरणातील जलाशय डॅश या नावाने ओळखला जातो?
कोयना धरणातील जलाशय डॅशच्या नावाने ओळखला जातो, तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर या नावाने ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भगिनी निवेदिता यांचं मूळ नाव काय होते? भगिनी निवेदिता यांचे मूळ नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 1 कुमारी मार्गारेट नोबेल, ऑप्शन क्रमांक 2 कॅथरीन मेरी हेलिमन, तर ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही पण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 निग्रिटो आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागात आढळतात? नेग्रिटो आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अंदमान व निकोबार बेटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महात्मा गांधींच्या अनुयायांपैकी खालीलपैकी कोणते एक नेते पेशाने शिक्षक होते? महात्मा गांधीच्या अनुयायांपैकी खालीलपैकी कोणते एक नेते पेशाने शिक्षक होते? तर ऑप्शन क्रमांक 4 जे.बी. कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 10 मे 1857 रोजी येथील लष्करी छावणीतील उठाव झाला. 10 मे 1857 रोजी येथील लष्करी छावणीतील उठाव झाला, तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर या ठिकाणी झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 संयुक्त राष्ट्र संघाने खालीलपैकी कधी बालकामगार निर्मूलन वर्ष जाहीर केले होते? संयुक्त राष्ट्रसंघाने खालीलपैकी कधी बालकामगार निर्मूलन वर्ष जाहीर केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे कोणत्या राज्यात आहे? सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मेघालय या राज्यामध्ये मावसिनराम हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1802 मध्ये डॅशच्या पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. 1802 मध्ये डॅश पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला, तर ऑप्शन क्रमांक 4 दुसरा बाजीराव यांनी व पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅशशीतील होम रूल चे सक्रिय कार्यकर्ते होते. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅशशीतील होम रूल चे सक्रिय कार्यकर्ते होते, तर ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ येथील होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सद्भावना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कोकण विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? कोकण विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तलासरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मौलाना आझाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅशनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे. डॅशनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भुलेश्वर नंद या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? भुलेश्वर नंद या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 माणिकडोह जलाशयाचे नाव काय आहे? माणिकडोह जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शहाजी सागर हे माणिकडोह या जलाशयाचे नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लिंबूमुळे कोणते जीवनसत्व मिळते? लिंबूमुळे कोणते जीवनसत्व मिळते? तर ऑप्शन क्रमांक 3 क जीवनसत्व मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 शेवाळ आणि कवक यांच्या सहज जीवनाने तयार झालेली वनस्पती डॅश आहे. शेवाळ आणि कवक यांच्या सहज जीवनाने तयार झालेली वनस्पती डॅश आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 दगडफूल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 झुळाचे हृदय डॅश कप्प्यांनी बनलेले असते. झुळाचे हृदय डॅश कप्प्यांनी बनलेले असते, तर ऑप्शन क्रमांक 3
13 कप्प्यांनी बनलेले असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर ऑप्शन क्रमांक 4 1858 मध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा. खालील कुठल्या रक्तपेशी आकाराने मोठे असतात? खालीलपैकी कुठल्या रक्तपेशी आकाराने मोठे असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 श्वेत रक्तपेशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा. 1867 पूर्वी भारतात डॅश डॅश असे आर्थिक वर्ष होते. 1867 पूर्वी भारतात डॅश डॅश असे आर्थिक वर्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 1 मे ते 30 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा. खालीलपैकी कोणती व्यक्ती महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीशी संबंधित नव्हती? खालीलपैकी कोणती व्यक्ती महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीशी संबंधित नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 एन लोखंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा. एका पेशीत एकूण डॅश डॅश पर्यंत तंतुकणिका असतात? एका पेशीत एकूण डॅश डॅश पर्यंत तंतुकणिका असू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 50 ते 5000 पर्यंत तंतुकणिका असू शकतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा. महाराष्ट्रात टंगस्टन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो? महाराष्ट्रात टंगस्टन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा. टायफॉईडचे रोगजंतू डॅश डॅश आकाराने असतात? टायफॉईडचे रोगजंतू डॅश डॅश आकाराने असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 दंडाकृती आकाराने असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा. तौला शिखर डॅश डॅश जिल्ह्यात आहे? तौला शिखर डॅश डॅश जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तौला शिखर हे नाशिक जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा. उजनी धरणाच्या जलाशयात डॅश डॅश हे पक्षी आढळतात? उजनी धरणाच्या जलाशयात डॅश डॅश हे पक्षी आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 फ्लेमिंगो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा. मुंबई ठाणे औद्योगिक परिसरात लोकसंख्येची घनता डॅश डॅश आहे? मुंबई ठाणे औद्योगिक परिसरात लोकसंख्येची घनता डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अतिदाट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा. जावजी दादाजी चौधरी यांना 1869 मध्ये मुंबईत डॅश डॅश छापखाना सुरू केला? जावजी दादाजी चौधरी यांनी 1869 मध्ये मुंबईत डॅश डॅश छापखाना सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 4 निर्णय सागर छापखाना सुरू केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा. बुऱ्हाणपूर खिंड ही खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे? बुऱ्हाणपूर खिंड ही खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा पर्वतरांगेमध्ये बुऱ्हाणपूर खिंड पर्वतरांगेत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल.